नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज होता शनिवार, त्याच्यामुळे आम्ही प्लॅन केलेला की आज हनुमानाच्या मंदिरात पाया पडून येऊया. आणि कृष्णाईसुद्धा बरेच दिवस म्हणजे तिला जय हनुमान असं बोलता येत नाही, तर ती हाय मा हाय मा अशी करत असते. आणि आम्हीसुद्धा तिला बऱ्याच वेळेला गोष्टीच्या रूपातून किंवा टी व्हीवरती लहान मुलांच्या ज्या कार्टून स्वरूप मालिका असतात त्याच्यातून जय हनुमानविषयी माहिती सांगत असतो. आणि तीसुद्धा त्या खूप आवडीने उत्सुकतेने ऐकत असते. इवन आम्ही तिला एक छोटी लहान स्वरूपमध्ये अशी गदासुद्धा आणून दिली आहे. आणि तिला त्याचं महत्त्वसुद्धा सांगितलं आहे की म्हणजे जय हनुमानकडे ही गदा असते, ह्या गदेमध्ये खूप ताकद असते. आणि रात्री झोपताना आम्ही तिच्या उशाशी हनुमान चालीसा आवर्जून ठेवतो दररोज. आणि ते तिला माहिती आहे. सो तिला आम्ही सांगतो की जय हनुमानसुद्धा तुझ्या बाजूला झोपले आहेत आणि ते तुला रात्री खूप शक्ती देतात, तुझ्यामध्ये खूप ताकद देतात. ते आपल्यासोबत असले की आपल्याला भीती नाही वाटत कसलीच, आपल्याला खूप ताकद येते. आणि तू सकाळी उठलीस ना की तुझ्यामध्ये खूप ताकद येणार. सो ह्या सगळ्या गोष्टीने तिच्या मनामध्ये खूप ती अशी एक उत्सुकता तयार झाली आहे त्यांच्याविषयी. सो म्हटलं आज शनिवारसुद्धा आहे आणि आमच्या इथून मंदिर जवळसुद्धा आहे, तर म्हटलं तिलाच घेऊन जाऊया आणि छानपैकी दर्शन घडवून आणूया. तर इथे छानपैकी आमचं दर्शन झालं आहे आणि तीसुद्धा तिथे मंदिरात गेल्यानंतर हाय मा हाय मा असं म्हणत होती. आम्हाला ते ऐकून खूप मस्त वाटत होतं. म्हणजे तिला जय हनुमान असं बोलता येत नव्हतं, पण आपण ज्या टोनमध्ये बोलतो ना, तो टोन पकडून ती तिचा शब्द वापरत होती. सो अशा प्रकारे मस्तपैकी दर्शन घेतलं आणि आम्ही घरी आलो. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओला लाईक केलं नसेल, तर तेही लवकर करून घ्या मंडळी. सो चला भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.